नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. कसे आहात सगळे? तर मंडळी, आज आपण जरा दिव्य शक्तींकडनं काही मार्गदर्शन बघणार आहोत. आधी म्हणजे आपण आई दुर्गाकडून बघणार आहोत, मग नंतर साईबाबांकडनं बघणार आहोत आणि मग नंतर लक्ष्मी देवीकडून बघणार आहोत. बघूया सगळे काय सांगत आहेत ते, आणि एक सकारात्मक म्हणूनसुद्धा बघूया सोबत. तर दुर्गा देवी आपल्याला आज हे सांगत आहे, अरे वा, देवी शैलपुत्री आपल्याला एक संदेश देत आहे. यू विल रिसीव्ह ब्लेसिंग्स फ्रॉम इन्फंट गर्ल्स और ब्लेसिंग्स टू कन्सीव अ गर्ल चाइल्ड. तर तुम्हाला लहान लहान ज्या अगदी मुली आहेत, लहान लहान बाळं आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला एक आशीर्वाद मिळतील, ज्या मुली आहेत ते. आणि जर तुम्हाला मुलगी हवी असेल तर नक्कीच त्या तुम्हाला त्याकरता आशीर्वाद देत आहेत. चला तर मंडळी, आता बघूया आपण साईबाबा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. तर 2 कार्ड्स आलेले आहेत मंडळी. पहिला कार्ड आहे हा, जो की सांगण्यात येत आहे फेथ. हॅव फेथ, श्रद्धा अबव ऑल एल्स. तर मंडळी, तुमची जी काही परिस्थिती सध्या चालू आहे, तर तुम्हाला साईबाबा हे सांगत आहेत, जरा विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा साईबाबांवरती. बघा, जशी जशी वेळ येत जाईल ना, तसं तुमची जी काही परिस्थिती ना, ती हळूहळू खरंच कुठेतरी निवळत जाईल. तुम्हाला त्याच्यावरती मार्ग व तोडगा सापडत जाईल. दुसरा संदेश आहे द फूल. डू नॉट बी फूल्ड बाय फॉल्स गुरुज, ट्रस्ट इन बाबा. हो मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहेत, हल्ली बाबांच्या नावाखाली कोणीही उठसूट येतंय, म्हणजे सोशल मीडियावरती अकाउंट तयार करते आणि स्वतःला बाबा म्हणवत आहे. तर हेच सांगण्यात येत आहे, ह्या सगळ्यांवरती भरोसा ठेवण्यापेक्षा तुम्ही साईबाबांवरती भरोसा ठेवा. चला बघूया आता लक्ष्मी देवी आपल्याला काय सांगू इच्छित आहे. बघूया लक्ष्मी देवींतर्फे कोणते देव, कोणती देवी त्यांचं दर्शन घडवून देत आहेत. तर हा आहे कार्ड मंडळी, आणि कार्ड आहे मुरुगन देवाचा आणि गॉड ऑफ वॉर अँड जस्टिस. तर हे जे मुरुगन देव आहेत, त्यांच्या बाबतीत मला खूप जास्त अशी एक फिलिंग येते ना, असं वाटते की जे तुम्ही सैन्यात आहात किंवा अशा ठिकाणी आहात, जर तुम्ही पोलीस खात्यात आहात, नेव्हीमध्ये, नौदलात वगैरे असाल, तर नक्कीच तुम्ही या देवाची प्रार्थना करू शकता की तुमचं जे काही, तुमची जीवन जर तुमच्यावर लढाईची वगैरे पाळी येत असेल, जे काही असेल, मीटिंग असेल, काहीही असो, तर त्यात तुम्हाला न्याय मिळावा, तुमचे मुद्दे जर बरोबर वगैरे असतील, तर त्यासाठी नक्कीच तुम्ही प्रार्थना करू शकता यांची. धन्यवाद.